मी आत्ताच मंदिरातून आली आणि तयारी वगैरे केलेली आहे, घरी दिवावात वगैरे झालेली आहे माझी। आणि आता आमच्याकडे ना रामनवमीला इथनं झाकी जात असते दत्तवाडीमध्ये, तर ते बघण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत। तर चला। तर गुड इव्हनिंग सगळ्यांना। संध्याकाळपासून मी माझ्या व्लॉगची सुरुवात करत आहे। तर मी रेडी झाली आहे आणि अपेक्षालाही तयार करून देत आहे। तिची वेणी वगैरे घालून देत होती मी, कारण जायचं आहे। मी आधी सांगितलं तुम्हाला रामनवमीची झाकी बघायला। तर आम्ही ना दत्तवाडीत पोहोचलो होतो। तर मोठ्या ताई म्हणजे माझ्या जाऊ, माझी ननद, तसेच आमची शेजारी वगैरे आम्ही सगळे सोबत पायदळच गेलो होतो, काही फारसं लांब नाही आहे। आणि बघू शकता किती गर्दी दिसते तुम्हाला इथे। अपेक्षा बघू शकता मस्त एन्जॉय करून राहिलेल्या आहे आणि खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि अशा देवाच्या प्रतिमा वगैरे तिथे तयार केलेल्या होत्या। जागोजागी खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल लागलेले होते। तर बघू शकता मुलांनाही किती छान सजवलेलं आहे। आणि ना मग आम्ही झाकी यायची होती तर वाट पाहत एका ठिकाणी थांबलो होतो। तर थोड्या वेळानेच मग झाकी आली होती। आधी आम्ही झाकी बघायला सिटीला जायचो। तर बर्डीमध्ये रात्री 12 वाजता ती झाकी तिथली येत होती। खूप मोठी राहत होती ती याच्यापेक्षाही, पण खूप वेळ व्हायचा, त्याच्यामुळे आता आम्ही इथे दत्तवाडीतच बघायला येतो। आणि इथे नागपूरला ना माझ्या मामाचं घर अगदी तिथे जवळच होतं सिव्हिल लाईनला। तर लग्नाच्या आधी देखील मी म्हणजे पेपर वगैरे आधी होऊन जायचे आमचे, सुट्ट्यांमध्ये मामाकडे येत होतो। तर तेव्हा आम्ही रात्री तिथे 12 वाजता तेव्हाही आम्ही बघायला जात होतो। मात्र आता इथे जवळ आहे तर आम्ही इथेच बघायला येत असतो। बघू शकता देवाच्या अगदी वेगवेगळ्या रूपामध्ये अशा किती छान छान या प्रतिमा तयार केलेल्या आहे। तर तुम्हाला या कशा वाटल्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग कसा वाटला तेही सांगा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।